खरंच सांगतो, संकट समयी धावून येणारी कोळी लोकांची आराध्य देवता कोण असेल तर अर्थातच एकवीरा आई. आईचा पालखी सोहळा चैत्र महिन्यातला, देवावर कोंबडं गुलाल उडवण्याचा, नवसाला पावणाऱ्या एकवीरा आईचं देऊळ 5 पांडवांनी बांधलेलं, कोळी समाजाच्या नवरात्र उत्सवाची बातच वेगळी आहे यारो. घरामध्ये मध्यभागी चौरंग ठेवून पाटावर नारळाला शहाळ्याला सजवून त्याची सुंदर मूर्ती बनवायची, तिला हार वेणी शाल घालून सजवायची, तीच देवी असं समजायचं आणि चौरंगाच्या शेजारी गोल माती लावून त्यावर धान्य पेरून त्याला पाणी देऊन 9 दिवस वाढवायचं. रोज आरती गोंधळ, 9 दिवस नियमित गोड आणि तिखटाचा प्रसाद करायचा. 8व्या दिवशी रात्री होम हवन करायचं आणि सगळे कोळी बांधव एकत्र येऊन महाप्रसाद ग्रहण करायचं. दसऱ्याच्या दिवशी देवीचं समुद्रामध्ये वाजत गाजत विसर्जन करायचं. खरंच वाटतं, ज्याला बाईतली ताई कळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली पत्नी कळली तो सीतेचा राम झाला, ज्याला बाईतली आई कळली तो जिजाऊचा शिवबा झाला आणि ज्याला एकवीरा आई कळली त्या कोळ्याचा जन्म धन्य झाला. ऐकूया.